निदान ह्याचं तरी समाधान की आपल्या घरात कप आहेत. मी का म्हणते ना, हे तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर आपण सकाळपासून काय काय केलं हे सांगते. तर आज अंगारकी संकष्टी होती, माझा उपवास होता. म्हटलं माझा उपवास आहे तर सगळ्यांनाच नाश्ता शाबूचे वडे बनवायचे. मग त्यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी देखील केली. भाजी काय माझी उपवासा दिवशी ठरलेलीच असते, ती म्हणजे बटाटा. कारण शाबूला पण बटाटा लागतो आणि भाजीला पण बटाटा, असं माझं एकत्रच कुकरला लावणं होतं. मग लाल बटाट्याची भाजी आणि की भाकरी केली होती, कारण गहू संपलं होतं चपातीचं, त्यामुळे डब्यामध्ये भाकरीच दिली. किचनमधलं थोडंफार कामं आवरलीत, पोरं गेलीत आणि मग निवांतपैकी चहा घेतला. चहा पिताना ना हे बॅगेमध्ये मला आंबे दिसले. मला वाटलं आता संध्याकाळी मस्तपैकी आमरस करायचा, पण ते काढून बघितलं तर ते चोखून खायचे आंबे होते, म्हणून ते तसेच मी फ्रीजमध्ये ठेवले. गार झाल्यानंतर खायला होईल. त्यानंतर इथे बघा बॉटल फ्रीजमधल्या भरून ठेवला. किती जरी माठात पाणी असलं ना तरी फ्रीजमध्ये बॉटल भरून ठेवावीच लागते. तर आता मेन मुद्द्यावर येऊया. माझ्या हातनं काय महिनाभर सुद्धा कप टिकत नाहीत, त्यामुळे कधी कधी पाहुणे आल्यानंतर मला वाटीतून चहा द्यावा लागतो. म्हणून मनात माझ्या असा फनी विचार आला की कप निदान आपल्या घरात आहेत म्हणून तर आपण शोला ठेवावे आणि पाहुणे आल्यानंतर वाटी वगैरेच देऊन रिकामं व्हावं. हातानं कप टिकत नाही, त्यामुळे मी बरेच दिवस कप आणलेच नव्हते. 1 2 3 प्रत्येक डिझाईनचा एक एक कप शिल्लक होता आणि ते तसंच रहाट गाडगं मी माझं चालू ठेवलं होतं. काल मार्केटला गेली होती, म्हटलं काही नाही, कप तरी निदान शोला म्हणून आणून ठेवायचे. म्हणजे रेग्युलरचेच कप, पण गावाकडे असे काही डिझाईनचे कप भेटत नाही. हेच आणले, धुवून ठेवले. चला ह्यासोबतच आजचा व्लॉग मी इथेच बंद करते. तुम्हाला व्लॉग आवडला तर एक लाईक करा, इंस्टाग्रामवर असेल तर फॉलो करा, यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा.